नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला इथं छोट्याशा काठापासून खूप छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। कारण आता पैठणी साडीवरती एका साईडला काठ असतो तर तो आपण बाह्यांसाठी यूज करतो, परंतु दुसऱ्या बाजूला मग डिझाईनसाठी आपल्याला राहत नाही। तर जो काही हा थोडा काठ आहे त्याच्यापासून आपल्याला छान आणि सोपी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार तर त्या मापानुसार तुम्ही शोल्डर मुंडा टाकून घ्यायचा आणि तुम्हाला किती गळ्याची खोली हवी आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते माप बरोबर टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। तर अशा पद्धतीने मी इथं गळा बरोबर आखून घेत आहे। कमी किंवा जास्त हा बरोबर चेक केला आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने गळ्याचा बरोबर हळूवारपणे आकार देऊन घेतला। त्याच्यानंतर मग जसा आकार देऊन घेतला तर तो बरोबर अस्तर मी कट केला आणि त्याच्यानंतर मग पेपर कॅनव्हास घेतला आणि तो बरोबर डबल फोल्ड केला आणि जो काही अस्तर कट केलेला आहे तर तो बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि केच पेनच्या सहाय्याने किंवा मग पेनच्या सहाय्याने बरोबर अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर जो काही भाग आहे गळ्याचा जेवढा अस्तर कट केलेला आहे तर तेवढा पेपर कॅनव्हास बरोबर कट करून आणि बाहेरचा जो काही भाग आहे तर तुम्ही इस्त्रीच्या सहाय्याने बरोबर अस्तरवरती चिपकवून घेतला आणि त्याच्यानंतर ब्लाउज पीस उलटा ठेवून आणि जो काही चिपकवलेला अस्तरवरती पेपर कॅनव्हास आहे तो बरोबर सेट केला आणि शिलाई करून घेत आहे। तर पेपर कॅनव्हास वापरला तर गळ्याला खूप छान फिनिशिंग येते आणि पेपर कॅनव्हास नसला तरी सुद्धा चालेल, परंतु मी पेपर कॅनव्हासचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर कमरेभोवती सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून कमरपट्टी जोडायची गरज राहत नाही आणि एक्स्ट्राचा सर्व भाग कट करून आणि छोटे छोटे पूर्ण गळ्याला कमरपट्टीला कट मारून घ्यायचे आणि मग आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आहे। तर बघू शकतात मी अस्तर पलटवून घेतला आणि गळ्याला खूप छान फिनिशिंग आलेली आहे। तर त्याच्यानंतर मग गळ्याभोवती आणि संपूर्ण अस्तरभोवती आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि जो काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीस आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी गळ्याला त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तर मी तो कट करून आणि मग आपल्याला मागच्या साईडला जे काही आपण अर्धा इंचाचे टक्स घेत असतो तर ते टक्स सुद्धा लगेचच मारून घ्यायचे आहेत। तर बघा मागचे टक्स लगेच मारून घेत आहे। तर छोट्याशा काठापासून आणि कमीत कमी वेळेत खूप छान ही डिझाईन मी तर तयार करून घेणार आहे। मागची साईड रेडी झाली। त्याच्यानंतर मग पेपर कॅनव्हास घेतला आणि खालच्या बाजूला मी 1.5 इंच अंतर मोजून घेतलं। जो काही गळ्याचा किंवा मग तुम्ही इथं अस्तरचा जो काही गळ्याचा भाग आहे तो कट करायचा। तर हे खालच्या बाजूला 1.5 इंच अंतर मोजून घेतला आणि तो भाग खालचा मी कट केला। नंतर मग डबल फोल्ड अस्तर घेतला तर तो डबल फोल्ड केलेला आहे आणि त्याच्यावरती जो काही हा भाग आहे तर तो बरोबर आखून घेतला आणि त्याच्या सर्व बाजूंनी अर्धा इंच अंतर येईल अशा पद्धतीने एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतला। बघू शकता तर अर्धा ते पाऊण इंच अंतर मी एक्स्ट्रा कट करून घेत आहे। त्याच्यानंतर मग गळ्याकडच्या वरच्या बाजूला थोडं पाव इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, तरी एक्स्ट्राचा भाग मी थोडा कट करून घेत आहे आणि जो काही काठ आहे त्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने ठेवून चेक करून घेतलं, परंतु हा गोल आकार थोडासा कमी पडत आहे म्हणून दोघही बाजूंना बरोबर थोडं चेक केलं आणि जॉईंट देऊन घेतला। तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा मी जॉईंट देऊन घेतला। तर सर्वात आधी मी अस्तर ठेवून आणि कपडा बरोबर चेक केला आणि मग दोघही बाजूंना जॉईंट देऊन आणि त्याच्यावरती दाब शिलाई देऊन आणि पॅक केलं। त्याच्यानंतर मग उलट्या दिशेने बरोबर ब्लाउज जो काही काठ आहे तर तो उलटा ठेवला मी बरोबर आणि गळ्याकडच्या बाजूला वरच्या बाजूला शिलाई करून घेत आहे। त्याच्यानंतर मग ते आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी एक्स्ट्राचा भाग कट केला, छोटे छोटे कट मारून आणि पलटवून घ्यायचं। तर ठेवताना सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तर हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। याच्यासाठी आपल्याला जो काही काठ किंवा जी काही तुम्ही डिझाईन बनवत असणार ती बरोबर उलट्या दिशेने ठेवायचं।
त्याच्यानंतर मग छोटे कट मारून आणि अशा पद्धतीने पलटवून आणि शिलाई करून घेतली। नंतर मग अस्तरचा जो काही भाग आहे तर त्याच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा। तर एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो मी लगेचच कट करून घेत आहे। त्याच्यानंतर हा पॅच आपला तयार झाला, तर हा आता आपण बाजूला ठेवू आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मी हे 2 इंचाचे छोटे चौकोनी कपडे कट करून घेतले। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा लहान किंवा मोठे किंवा मग कॉन्ट्रास्ट कलरचे वापरू शकतात। तर मी त्याच कलरचे वापरून घेतले। तर 2 इंच 2.5 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे घेऊ शकतात आणि एकसारखे बरोबर अशा पद्धतीने ठेवून आणि हे अशा पद्धतीने फोल्ड करून आणि ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। खालच्या बाजूला बरोबर चेक करत किंवा मग स्क्रू चावीच्या कशाच्या सहाय्याने ते बरोबर चेक करत आणि ठेवून आणि शिलाई करून घ्यायची। जर का तुमचा कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा असेल तर तो तुम्ही जर का वापरला तर खूपच छान लुक येईल। तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला हे चौकोनी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। चौकोनी कपड्यापासून ही डिझाइन मी पूर्ण गळ्याला तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पॅच जोडून घ्यायचा आहे। बरोबर सर्व गळ्याला जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि त्याच्यानंतर मग लगेचच त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून खालच्या बाजूला जी काही डिझाइन आहे ती उलटी होऊ नये। त्याच्यासाठी 5 इंचावरती मी लगेचच डबल शिलाई करून घेतली। नंतर जो काही पॅच आहे तो मी अशा पद्धतीने बरोबर सेट केला आणि तो लगेचच आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तर दोघंही बाजूंना एकसारखं अंतर लक्षात ठेवत आणि मग तो पॅच आपल्याला जोडून घ्यायचा। तर बरोबर सेट केला किंवा जर का तुम्ही इथे पिना लावून पॅक केलं तरी सुद्धा चालेल। तर मी डायरेक्ट शिलाई करून घेत आहे। शिलाई करत असताना दोघंही बाजूंचं अंतर हे बरोबर लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी शिलाई मागे पुढे करून आणि लॉक करून घ्यायचं। लगेचच त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर मग ही सिल्वर कलरचं डिझाइन आहे, तर तुमच्याकडे तशा कलरची लेस असेल तर तुम्ही लेस सुद्धा लावू शकतात। तर मी इथं लेस वगैरे काहीही लावलेली नाही। तर फायनली आपला ब्लाउजची डिझाइन अशा पद्धतीने तयार झालेली आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि कमीत कमी वेळेत छोट्याशा काटापासून ही खूप छान अशी डिझाइन तयार करून घेतलेली आहे। तर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा।